2 मिनिटं आहे ना फक्त शांत बसतो मी। आजूबाजूला आहे ना पक्ष्यांचा आवाज होतोय, मस्त येतो आवाज बघा। भारी नाही एकदम। मुंबई पासून जवळपास असलेलं पिकनिकसाठी जर तुम्ही स्पॉट शोधत असाल ना तर आजचा व्हिडिओ आहे ना हा तुमच्यासाठी आहे। मी गणेश आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अशा एका फार्म हाऊसची सफर करून देणार आहे ना, ते अगदी निसर्गाच्या एकदम जवळ आहे। निसर्गाच्या कुशीत बोललात तरी हरकत नाही। तर प्रत्येक वेळेला ना आपण पिकनिकसाठी ना अशाच काही जागा शोधत असतो जिथे आपण एकदम पूर्णपणे रिलॅक्स करू शकतो आणि आपल्याशिवाय दुसरे तिथे कोणी नसणार, फक्त आपण आणि आपली पब्लिक असणार आहे। रिसॉर्टपर्यंत जाण्याचा रस्ता जेवढा भारी वाटला ना, एकदम खतरनाक रस्ता आहे, मी तुम्हाला दाखवतो। तर आपल्याला पाठीमागे हा जो व्ह्यू दिसतोय ना, इकडनं जो आपण आतमध्ये एंट्री केली हा रिसॉर्टकडे जाण्याचा रस्ता आहे। आणि मस्त बघा प्लेस आहे ना, एकदम दोन्ही साईडला झाड आहेत, शांत। आणि वाट पण बघा ना, डांबरी रस्ता आहे ना, काय कच्चा रोड आहे, पण मस्त वाटते एकदम। आज मी अशा फार्म हाऊसला तुम्हाला भेट करून देणार ना, त्याचं नाव आहे सिक्रेट स्टे फार्म हाऊस। आणि हे नावाप्रमाणेच सिक्रेट आहे, एकदम मस्त जागा आहे। तुम्ही एकत्र ग्रुप करून या, फॅमिली सहित या, बेस्ट ऑप्शन आहे, बेस्ट ऑप्शन। तर या फार्म हाऊसचं लोकेशन काय आहे ना, हे आहे कारव विलेज आणि वांगणी गावातलं, वांगणी ईस्ट मधलं कारव विलेज आहे। आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी लोकेशन तर देईनच। आणि इकडे जर यायचं झालं ना तर बेस्ट जवळचं रेल्वे स्टेशन कुठलं आहे? जर तुमची प्रायव्हेट गाडी असेल ना तर प्रश्नच नाही, पण जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टनी येत असाल ना तर तुम्हाला बेस्ट रेल्वे स्टेशन जवळ हे वांगणी आहे। तर आता वेळ आली आहे ना, ही सिक्रेट स्टे फार्म नक्की कसा आहे हा आपण आता आतून बघूया। पाठीमागे गेट आहे फार्म स्टेला जायचा, तिकडे जाऊया पटापट आणि तुम्हाला आतला माहोल दाखवतो। आतमध्ये तुम्हाला काय काय सुविधा भेटणार आहेत आणि काय काय गोष्टी आहेत आतमध्ये ना, हे तुम्हाला दाखवतो। तर सिक्रेट फार्म स्टे मध्ये आल्यानंतर आहे ना, तुम्हाला इथे काय काय फॅसिलिटीज भेटतील। पहिली तर गोष्ट आहे ना, मी म्हणतो इकडचं फूड अप्रतिम फूड होतं। कारण काल आम्ही आहे ना संध्याकाळी इथे आलोय, तर संध्याकाळचा नाश्ता आम्हाला आणि चहा आणि नाश्ता भेटला। रात्रीचं जेवण जे आम्ही जेवलो ना ते आम्ही नॉनव्हेज सांगितलेलं। ते तुम्हाला आधीच सांगावं लागते की तुम्हाला व्हेज पाहिजे नॉनव्हेज पाहिजे, किती व्हेज पाहिजे किती नॉनव्हेज पाहिजे, ते तुमच्या सांगण्यानुसार जेवण बनवतात। पण जेवणाची चव आहे ना अप्रतिम एकदम। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तर इकडे आल्यावर नसतं तुम्हाला पूलमध्ये एन्जॉय करायचं ना, तर इथे भरपूर फॅसिलिटीज तुम्हाला आहेत। टर्फ आहे, हे टर्फमध्ये तुम्ही मस्तपैकी क्रिकेट खेळू शकता, मजा करू शकता। कॅरम आहे आणि इथे असे लोकेशन्स आहेत ना, म्हणजे इथे ना खतरनाक जागा आहेत एकदम, जिथे तुमचे फोटोज आहेत ना एकदम मस्त येतील, असे अप्रतिम जागा आहे। आणि इथे फोटो तुम्ही काढाल ना एक नंबर येणार, दाखवतो तुम्हाला मी। तर गेटमध्ये आल्या एंट्री केल्यानंतर आहे ना, इकडे ही बघा ह्यांची रेस्ट रूम आहे एक, तिकडे पूल एरिया आहे, त्या साईडला डायनिंग एरिया आहे आणि इकडे ही प्लेस आहे। ही प्लेस तुम्ही बघाल ना, खरोखर एकदम एक नंबर आहे।
तर इथला बेस्ट पार्ट काय आहे ना, हा एक छोटा लहान मुलांसाठी पूल आहे, तो एक मोठ्या माणसांसाठी पूल आहे आणि अजून एक पूल आहे ना, तो त्या साईडला आहे, थोडा खाली आहे, तो पण मी तुम्हाला दाखवतो. आता खाली उतरूया आपण मस्तपैकी एकदम. पूल साईडला आपण आलो आहे. हा एक एरिया आहे बॅचलर्स लोकांसाठी, जी पार्टी वगैरे तुम्हाला करायची असेल तर हा प्लेस आहे. डायनिंग एरिया आहे आणि इकडे पूल आहे आणि भाव आपला एक सूर मारतोय, एक नंबर. हळू 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 आपण तुम्हाला मी बाकीची पण प्रॉपर्टी दाखवतो काय ती. तर हा आहे ना, हा मोठा पूल आहे या ठिकाणचा. जर तुम्ही जास्त लोकांची इथे बुकिंग असेल ना, म्हणजे 25 जण 30 जण, तर हा पूल पूर्ण भरला जातो. आता हा खाली आहे कारण आमची तेवढी बुकिंग नव्हती, आम्ही थोडीच लोक होतो, तर त्यांनी आम्हाला हा पूल दिला. तर हा पूल जास्त लोक असतील तर देतात, किंवा 2 ग्रुप जर आले ना तर हा पूल आणि हा पूल असे 2 पूल अरेंज करून देतात. आता हा तुम्हाला एम्प्टी दिसतोय, पण ह्याचे मी तुम्हाला फुटेज दाखवले ना, तुम्हाला नक्की आवडेल ही गोष्ट. दुसरी गोष्ट काय आहे ना, की बाजूला आहे ती उल्हास रिव्हर आहे आणि तुम्हाला खरं सांगतो ना, हे जे फार्म हाऊस आहे ना, हे अप्रतिम लोकेशनवर आहे यार. एवढं बाजूला नदी आहे, झाडी आहे, पूर्ण जंगलात, आणि नावाप्रमाणे आहे सिक्रेट स्टे फार्म हाऊस. भरपूर वेळ ना आपण वाट बघितली आहे पूलमध्ये जाण्यासाठी. आता पटकन पूलमध्ये उडी टाकूया. नंबर दाखवतो की आज आपल्याला जेवणाला
काय ना आपण सलाड घेतला आता आणि आता स्वीटला काय तुम्हाला मी दाखवतो बघा. जिलेबी आहे, जिलेबी आहे, भाकरी घेतली आहे, चिकन आणि राईस आहे आणि ही गोडी डाळ आहे. चला मजा झाली, सगळं काय झालं, एन्जॉयमेंट फुल झाली एकदम. आणि आता वेळ आला तो आहे ना व्हिडिओ संपवायची. पण त्याच्या आधी आहे ना पण त्याच्या आधी आहे ना मजा आली, एक नंबर, खूप मजा. रिसॉर्ट मी पहिल्यांदा आलो मुलांबरोबर, पण मला खूप मजा आली. नाही रिसॉर्ट बद्दल, रिसॉर्ट मध्ये खूप काही गोष्टी होत्या. जेवण चांगलं होतं, खेळायला सुख सुविधा खूप चांगल्या होत्या, राहणीमान त्यातली माणसंही खूप चांगली होती. एक नंबर मजा केली. हा खरोखर चांगले रिव्ह्यूज देण्यासारखे आहेत. आता वेळ झाली ना की दिवस संपला आपला आणि आपली मुदत पण संपली आहे. वेळ आली आहे व्हिडिओ संपवायची. त्याच्या आधी आहे ना काय गोष्टी आहेत, म्हणजे या रिसॉर्टबद्दल किंवा या फार्म हाऊसबद्दल आहे ना अजून काही ज्या डिटेल गोष्टी आहेत ना त्या आपण त्या ओनरला पकडून, म्हणजे जे लोक हा फार्म हाऊस रन करतात ना त्यांच्याकडनं आपल्याला थोडी इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. तर आपण त्यांना भेटूया आणि त्यांच्याकडनं थोडी इन्फॉर्मेशन घेऊया याच्याबद्दल डिटेलमध्ये, कारण ज्यांना बुकिंग करायचे आहे ना त्यांना एकदम सोयीस्कर पडेल. भाऊ नाव सांग पहिलं. नमस्कार, राज पंधेरे. नमस्कार, करण डेडिया. या दोघांचं मिळून हे फार्म हाऊस आहे आणि सर्व्हिस आहे ना एक नंबर होती. बाकी काय ज्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटल्या ना तेही एक नंबर होत्या आणि जेन्युइन जे काय रिव्ह्यूज आहेत ना ते सगळे जेन्युइन आहेत. फूड चांगलं होतं, सर्व्हिस चांगली होती, रूम्स चांगल्या होत्या, सगळं काही व्यवस्थित होतं. आता बाकीची इन्फॉर्मेशन मागायला गेलं ना तर कसं आहे माहिती आहे की ह्या प्रॉपर्टीसाठी आहे ना, या स्टेसाठी आहे ना भरपूर काही इतरही गोष्टी आहेत, ते आपण आहे ना एकदम डायरेक्ट त्यांच्याकडनंच ऐकूया. नमस्कार, मी राज पंधेरे, सिक्रेट स्टे फार्म हाऊस, वांगणी वेस्ट. इकडे नदीच्या बाजूला आहे आपलं हे फार्म हाऊस आणि मेन म्हणजे काय मध्ये स्टेशनपासून जवळ आहे, वांगणी स्टेशन वेस्टपासून जवळ आहे. आणि इकडे ना सगळं ऑर्गॅनिक भेटणार तुम्हाला. फणस, काजू, आंबे, याची शेती आहे, परत मोगऱ्याची शेती आहे, चिक्कूची शेती आहे. तुम्हाला जेवढे फणस पाहिजे ते वेगवेगळ्या व्हरायटीचे फणस आहेत तुम्हाला बघायला भेटतीलच त्याच्यामध्ये. आणि सिक्रेट स्टे फार्म हाऊस आम्ही क्रिकेट टर्फ आहे, 2 पूल आहेत माझ्याकडे, तर दोन्ही पण पूल मी तुम्हाला ॲक्सेस करायला देतो, कधीही केव्हा पण बोलाल तसं. आणि काही लिमिटेशन नाही आहे की हे लिमिटेशन आहे, हे टायमिंग आहे, ते टायमिंग आहे, तसं काहीच नाही. तुम्ही जरूर भेट द्या. आणि तुम्हाला सगळ्यांना आवडल्याबद्दल खरंच दादा तुमचे खूप आभार आणि आम्हाला मदत केल्याबद्दल खरंच खूप आभार. नाही खरोखर सर्व्हिस खूप चांगली होती आणि फार्म स्टे ना अगदी सिक्रेट स्टे फार्म हाऊस म्हणजे हे नावाप्रमाणेच आहे. हे जसं मी तुम्हाला मगाशी बोललो ना हे सिक्रेटच आहे. लोकेशन आहे ना एक नंबर आहे यार. तुम्ही फोटोसाठी याल ना एक नंबर आहे आणि तुम्ही फॅमिली सहित या, ग्रुप सहित या, तुम्हाला सगळ्या सोयी भेटणार. दुसरी गोष्ट, जे पूल्स आहेत ना 3 पूल्स आहेत, त्या 3 पूल्स पैकी एक छोट्या मुलांचा पूल आहे, एक 2 आहेत ना ते मिड रेंजचे आहेत, एक मोठा आहे. पण हे लोक जसं रेन डान्स पण आहे, पण जसं आहे ना जसं ग्रुपची बुकिंग होईल ना त्याप्रमाणे हे लोक पूल अरेंज करून देतात आणि व्यवस्थित एकदम अरेंजमेंट आहे, एक नंबर आहे. जर तुम्हाला बुकिंग करायचं, बुकिंग आपण कशी करू शकतो सर? ऑनलाईन करू शकतो आपण. आमचा नंबर शेअर आहेत. माझा नंबर सांगू शकतो? हा नंबर सांगा. आमचे नंबर आहेत 8484008148, 8484008138. आणि आपल्या इंस्टाग्रामवर पेज पण आहे सिक्रेट स्टे, ज्याच्यावर रील्स आहे, रिव्ह्यूज पण आहे, कस्टमरचे लाईव्ह रिव्ह्यूज आहे, तुम्ही तिकडे जाऊन पण बघू शकता. तुम्ही कॉर्पोरेट इव्हेंट्स करू शकता, तुम्ही बर्थडे पार्टीज करू शकता, ते लोक सगळं अरेंज करून देतात. जी काय डिटेल आहे ना ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच देईन. लोकेशन पण तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन. प्रॉपर्टी आम्हाला खूप आवडली, एक नंबर आहे एकदम. तुमचं सर्टिफिकेट भेटलं बस एवढंच पाहिजे. एवढं मोठं ग्रुप येईल तेवढ्या ग्रुपसाठी आम्ही अरेंजमेंट करून देतो. 15चा आला, 20चा आला, 10चा आला, 40चा आला तरी पण आम्ही करून देतो. टोटल माझ्याकडं नाही म्हणायला गेलं तर 60-70ची कॅपॅसिटी आहे. जर जास्त पब्लिक आलं तर माझ्याकडे अजून दुसरी जागा आहे, तिथे पण मी देतो. माझ्या बाजूलाच आहे, फार्म हाऊसच्या एकदम बाजूलाच आहे आणि पूर्ण नॅचरल प्लेस आहे. आणि पूर्ण बिल्डिंग, पूर्ण आपल्या रूम्स आहेत ना सगळे AC रूम आहेत.
सगळे AC रूम आहेत आणि नॅचरल प्लेसवरती आहे पूर्ण. आणि मेन म्हणजे तुम्हाला सांगायचं मगाशी राहिलं होतं, इथे ना पाणी ना मी विहिरीचं पाणी यूज करतो. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची पावडर किंवा काहीच तुम्हाला सापडणार नाही. हे माझं चॅलेंज आहे. दिवस संपला, मजाही संपली, आता घरी जायची वेळ झाली. तर सिक्रेट स्टे फार्म हाऊस तुम्हाला कसा वाटला ना, हे व्हिडिओमार्फत तुम्ही कमेंटमार्फत तुम्ही कळवायचं आहे आणि रिव्ह्यूज द्यायचे आहेत तुमचे. आणि जर इथे तुम्हाला यायचं असेल ना, तर बाकी सगळी डिटेल्स तुम्हाला दिलेली आहे, कॉन्टॅक्ट करू शकता. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.